लोंढे परिवाराच्या वतीनं सातपूर कॉलनीत इफ्तार पार्टीचे आयोजन। सामाजिक सलोखा जपण्याचा लोंढे परिवाराचा प्रयत्न। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट PL ग्रुप महाराष्ट्र राज्य। विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोंढे परिवाराच्या वतीनं महिनाभर सप्ताहाचे आयोजन करण्यात येते। ह्या सप्ताहाची पहिली सुरुवात मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून उपवास सोडण्यासाठी काल सातपूर कॉलनीतील जिजामाता ग्राउंडमधील शिंपी हॉल येथे सर्व धर्म समभाव आणि प्रकाश लोंढे एकच नाव या उक्तीप्रमाणेच महाराष्ट्राची अनुभवी नेतृत्व सर्वांचे मार्गदर्शक प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघटना प्रदेश सरचिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंढे, PL ग्रुप संस्थापक महाराष्ट्र राज्य भूषण भाईजी लोंढे, सातपूर शहर भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष साई निकम, सातपूर शहर भीम जन्मोत्सव समितीच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही जातीय सलोखा कायम ठेवत सातपूर कॉलनी येथील जिजामाता ग्राउंडमधील शिंपी हॉल येथे रोजे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन सर्वांचे मार्गदर्शक रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघटना प्रदेश सरचिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंढे, PL ग्रुप संस्थापक महाराष्ट्र राज्य माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे, भूषण भाईजी लोंढे, सातपूर शहर भीम जन्मोत्सव समिती सातपूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। जिजामाता ग्राउंडमधील शिंपी हॉल येथे रविवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र तसेच धर्मामध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसातील बंधुभाव वाढविण्यासाठी प्रयत्न यातून दिसून आला। दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधू भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे। अशा सणांमुळे हिंदू मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात। आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची वक्त्यांनी सांगितले। यावेळी सातपूर शहरातील गावकरी मंडळी तसेच नाशिक शहरातील सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे, मौलाना फैयाजुल कादरी, मौलाना अलीमुल्ला सिद्दगी, सामाजिक कार्यकर्ते फारुखबाई पठाण, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, विश्वास पाटील, सामाजिक कार्यकर्ते धीरज शेडके, प्रेम पाटील, कल्पेश कांडेकर, सातपूर ग्रामस्थ गोकुळ शेठ निगळ, किशोरजी मुंदडा, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जीवन रायते, गुरुशिष्य जयंती अध्यक्ष प्रवीण नागरे, सातपूर जत्रा उत्सव अध्यक्ष प्रकाशदादा निगड, प्रकाश महाजन, प्रशांत जाधव, संजय गायकर, अझहर शेख, लोकेश गवळी, मनोज आहिरे, संतोष कटारे, परशुराम साठे, पोपटराव जेजुरकर, मलिक काळे, गौरव जाधव, अमर काळे, प्रताप काळे, GS सावडे, निवृत्ती इंगोले, राजेश खताडे, रवी पालवे, कमलेश पगारे आदी सर्व धर्मीय मान्यवर सातपूर शहरातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत पवित्र रमजान ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी सातपूर भीम जन्मोत्सव अध्यक्ष साईनाथ निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश वाघमारे, समाधान जगताप, संतोष पवार, बबन भुजबळ, आबाजी शिंदे, बाळासाहेब सोडसे, विकी लोंढे, दीपक उबाळे आदींनी अथक परिश्रम घेतले। आणि त्यामुळे हा सौहार्दता जी समाजामध्ये धर्मामध्ये आणि या भागामध्ये ही अशीच वृद्धिंगत व्हावी आणि सगळ्यांच्यामध्ये एकोपा राहावं याची मी सदिच्छा व्यक्त करतो। आणि रमजान महिन्यामध्ये आगामी येणाऱ्या रमजानचे जय महाराष्ट्र। सुरुवातीलाच आपलं रोजा इफ्तार पार्टी असते। रोजा इफ्तार पार्टीसाठी मौलाना साहेब आले, फारुखबाई पठाण असेल, सर्व सन्माननीय आमचे भंते सुगत आले, सर्व सन्माननीय मी सर्व अध्यक्षांच्या वतीने मी जे समाज बांधव आले त्यांचे आभार मानतो आणि असंच साथ द्या आणि असाच हा भीम जन्मोत्सव आपण भव्य दिवस साजरा करू। मी सर्वांचे आभार मानतो। जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय जिजाऊ, जय ज्योती, जय क्रांती। आम्ही चळवळीतले कार्यकर्ते, चळवळीतला कार्यकर्ता तुम्हाला माहिती असतो, मॅन पॉवर, मनी पॉवर, मसल पॉवर जरी असली तरी आम्हाला ग्राउंड लेवलवर केडरने शिकवलेले ग्राउंड लेवलवर काम करायचं आणि या सर्व इथून सन्माननीय सर्व अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम जयत असतो। त्यामुळे खऱ्या अर्थाने यांच्यापासूनच ती प्रेरणा आहे। एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय। हा जो इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आहे रमजान महिन्यामध्ये लोंढे साहेब, प्रकाशजी लोंढे साहेब असतील, भूषणभाई असतील, दीपक नानाजी लोंढे असतील, हे ज्या प्रकारे सर्व धर्मसमभाव ह्या कार्यक्रमातून संदेश देण्याचा एक प्रयत्न आहे। असाच कार्यक्रम पूर्ण भारतात व्हावा आणि सर्व धर्मसमभाव
ही जी संकल्पना आहे ती संपूर्ण भारतात राबवली गेली पाहिजे, याच माझ्या शुभेच्छा. आणि इथून पुढे लोंढे साहेबांकडून त्यांच्या परिवाराकडून हे असेच सत्कर्म घडत राहो आणि अशीच समाजाची सेवा घडत राहो, ही आई तुझा भवानी चरणी प्रार्थना असेल. माननीय भूषणबाई लोंढे यांनी चांगलं नियोजन केलं. हा उपक्रम इफ्तार पार्टी निमित्ताने सगळ्या सातपूर वासियांना हे सगळ्यांना या निमित्ताने भेट होती, सगळ्यांचं मनोगत एकमेकाशी जुळलं जातं. आज मी सगळ्या बांधवांना इफ्तार पार्टी आणि या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि लोंढे साहेबांनी ते सगळ्यांना आपल्याला या निमित्ताने निमंत्रण दिलं, त्यांचं मी धन्यवाद करतो आणि शुभेच्छा देतो. सलाम वालेकुम. पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटना व केडरच्या समस्त सदस्यांकडनं समस्त मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम, नवबुद्ध. बंधू भाव आपण या भागामध्ये जी राखलेली आहे ती सदैव राहो. आजकाल काय बंधू भाव बिघडवण्याचा प्रयत्न करतात, पण असे जे लोक आहे या मंचावर आमच्या बरोबर आहे, यांचं काम आहे राष्ट्रीय एकात्मा बंधुभाव टिकवण्याचं. त्याला सर्व लोक आम्ही तुम्ही साथ देतो, आम्ही सर्वांचं कौतुक करतो. अशीच बंधुभाव राष्ट्रीय एकात्मा आपण टिकवावी हीच तुम्हाला शुभेच्छा, सदिच्छा. जय हिंद, जय भारत. आगामी रमजान ईदच्या सर्वांना शुभेच्छा. आणि त्यांनी ही परंपरा आणि संस्कार पुढे न्यावे, आम्ही केलेल्या रूढी आणि परंपरा चालू ठेवाव्यात म्हणून नानाभाऊ असतील, भूषण असेल की दीक्षा असेल, या परंपरा त्यांनी चालू ठेवल्यात. माध्यम असेल कदाचित शिवजयंती महोत्सवाचं, माध्यम असेल कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचं, परंतु हे निमित्त मात्र आहे. आम्हाला एकत्र यायचं आहे, गावाचं गावपण प्रेम आपुलकी जिव्हाळा निर्माण करायचा आहे. त्यासाठी बोलून चालणार नाही, कृती करण्याची गरज असते आणि ती कृती करण्यासाठी आमचा हा 40-45 वर्षाचा उपक्रम आहे, आम्ही चालू ठेवत आहे. त्यासाठी मी मुस्लिम बांधवाचं अभिनंदन केलं, आभार मानेल का ते फक्त स्वतःच्या धर्मासाठी परमेश्वराकडे किंवा अल्लाह तालाकडे आशीर्वाद मागत नाहीत, तर ते सर्वांसाठी अल्लाह तालाकडे आशीर्वाद मागतात. ह्या देशात आनंदाचं राज्य हो, सुख समृद्धी हो, निरोगी आयुष्य जगण्यासाठी संधी मिळो अशी ती प्रार्थना करीत असतात. आणि ती प्रार्थना यशस्वी करण्यासाठी आम्ही सुद्धा त्याच ताकदीने त्यांच्या बरोबर उभं राहायला पाहिजे. म्हणून मला मौलाना साहेब असतील, त्यांचे सर्व धर्मगुरू असतील, सर्व धर्माचे लोक असतील, त्यांचा मला अभिमान आहे. आणि मी माझ्या भूषण नानाभाऊ वस्तादला आणि विकीला आणि दीक्षाला विनंती करणार आहे, स्नेहाला विनंती करणार आहे की आम्ही जरी ही परंपरा सुरू केली असेल, परंतु तुम्ही यामध्ये कधीच खंड पाडू नका. आपल्याला आगामी बघा येणाऱ्या 3 तारखेचे वाढदिवस असेल, इकडं रमजान ईद असेल, त्याच्या अगोदर येणारी गावची गुढीपाडव्याची यात्रा असेल, त्याच्या अगोदर येणारा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा गुरु शिष्याचा जयंती सोहळा असेल, की त्यानंतर येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा भीम महोत्सव असेल. हे सर्व सण आपल्याला होय मला माणुसकी जपायचे, होय मला गावपण जपायचे, आम्ही कोणत्या गाव ते असेल, कोणती भाषा बोलणारे असेल, आमचा झेंडा कोणता असेल, आमचा संस्कार काय असेल, पण आम्ही या गावचं गावपण जपायचं, प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्यासाठी अशा रोजा इफ्तार पार्टीचा आम्ही सालाबद्दल 48 वर्षापासून नियोजन करतो. सर्व जाती धर्माचे लोक अशीच अपेक्षा करतो की बाबांनो हे संस्कार आहेत, ह्या परंपरा आहेत, याच्यात उतणार नाही, मतणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. होय आम्हाला सर्वांना एकोप्यानं परत एकदा ते सांगतो, न हिंदू बनूंगा न मुसलमान बनूंगा, इंसान की औलाद व इंसान बनूंगा. सर्वांना आगामी सर्व सण आणि उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा. शिवजयंती महोत्सवाबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचा अध्यक्ष तो निकम आहे, निकम बरोबर असलं ध्रुवनगर असेल, शिवाजीनगर असेल, महादेवाडी असेल, सत्तूर असेल, राजवाडा असेल, स्वारबाबानगर असेल, कांबळेवाडी असेल, भीमनगर असेल, म्हाडक संकुल असेल, इथले जेवढे अध्यक्ष आहेत तुम्ही अतिशय चांगली परंपरा सुरू केली आहे. तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आयोजन करणारे सर्व तुम्ही आणि तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आलेकुम, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. हम सब यहाँ रहते हैं और हमारे आदरणीय प्रकाश लोढ़े जी जो यहाँ के पार्षद हैं हमारे दयार के, ये जब से इन्होंने शुरू किया, हमने तो समझ लीजिए 40 साल हो गया रहते हुए, इसमें तकरीबन इन्होंने 36 या 30 सालों से लगातार ये प्रोग्राम करते आ रहे हैं और इसको आगे भी ये निभाने का प्रयास कर रहे हैं. इनके बच्चे भी प्रयास कर रहे हैं. हम मुबारकबाद देते हैं और शुभकामनाएं देते हैं कि इसी तरीके से गंगा जमुनी तहजीब को ये कायम रख सकें. अस्सलाम वालेकुम. माननीय आदरणीय लोंढे साहेब त्यांनी नेहमी आम्हाला एकच सांगितलं की प्रेम द्यायचं असतं आणि प्रेम घ्यायचं असतं. जर आपण प्रेम वाटत गेलो तर आपल्या वाटेलाही प्रेम येत असतं. या ठिकाणी मी आलेल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि निश्चितपणे या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आपल्यातल्या धार्मिक एकोप्याचा संदेश हा अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे.
अनेक ठिकाणी हा मेसेज अत्यंत छानपैकी जाणार आहे। याबद्दल मी स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।